सोलापूर शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आढावा शनिवारी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत घेण्यात आला। सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महाराष्ट्र नागरी जलपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पुनर्वापर कार्यक्रम अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या सोलापूर शहर सुधारित पाणीपुरवठा योजनेचा आढावा शनिवारी महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित बैठकीत घेण्यात आला। या बैठकीला मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती। तसंच उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, मुख्य लेखा अधिकारी रत्नाराज जवळगेकर, उपायुक्त आशिष लोकरे, मित्राचे संशोधन अधिकारी श्रुतिका पाटडे, जागतिक बँकेचे वरिष्ठ जलतज्ञ श्रीनिवास पोडिपिरेड्डी आणि व्यंकटेश चौबे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। बैठकीत सुमारे 1400 कोटी खर्चाच्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला। शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार 2030 ते 2060 या कालावधीतील पाणी मागणी, उपलब्धता आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटींवर सखोल चर्चा करण्यात आली। सध्या सोलापूर शहराला उजनी धरणासह विविध स्रोतांद्वारे सुमारे 277 MLD पाणीपुरवठा केला जात आहे। मात्र जलशुद्धीकरण क्षमता पुरेशी असतानाही जुनी आणि अपुरी वितरण व्यवस्था असल्यानं संपूर्ण शहराला प्रभावी पाणीपुरवठा करणं शक्य होत नसल्याचं निदर्शनास आलं। शहरासाठी सुमारे 1860 किलोमीटर वितरण जाळ्याची आवश्यकता असून सध्या केवळ 850 किलोमीटर व्यवस्था कार्यरत आहे। प्रस्तावित योजनेअंतर्गत नवीन जलशुद्धीकरण केंद्रे, मुख्य जलकुंभ, सुमारे 1117 किलोमीटर नवीन वितरण व्यवस्था, सौर ऊर्जा प्रकल्प, यांत्रिक आणि विद्युत कामं तसंच रस्ते दुरुस्ती यासह विविध कामांचा समावेश आहे। या योजनेद्वारे शहरात अहोरात्र अखंडित आणि शाश्वत पाणीपुरवठा करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे। प्रकल्पाच्या आर्थिक रचनेत महापालिकेचा 25% हिस्सा, केंद्र शासनाचा 25% निधी आणि जागतिक बँकेचं 50% सहाय्य प्रस्तावित आहे। तसंच पाणीपट्टी आणि मालमत्ता कर प्रणालीत सुधारणा करून महसूल वाढवण्याकामी चर्चा करण्यात आली। बैठकीच्या प्रारंभी महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रवीण परदेशी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। प्रकल्पाच्या आर्थिक बाबींवर चर्चा करताना सुमारे 1400 कोटी रुपयांच्या या योजनेसाठी BOT पद्धतीचा अवलंब करून खाजगी गुंतवणूक आकर्षित करण्याचा विचार मांडण्यात आला। तसंच महानगरपालिकेमार्फत बॉन्डच्या स्वरूपात निधी उभारण्याचाही पर्याय विचाराधीन आहे। कोणताही नवीन कर लागू न करता सध्याची सुमारे 75% कर वसुली वाढवून ती 95% नेण्यावर भर दिला जाणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं। येत्या 2 ते 3 महिन्यात प्रकल्पाचं प्रत्यक्ष काम सुरू करण्याचं नियोजन असून आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया वेगानं पूर्ण केल्या जाणार आहेत। यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं की सोलापूर शहराच्या दीर्घकालीन पाणी समस्येवर हा प्रकल्प कायमस्वरूपी उपाय ठरेल। नागरिकांना स्वच्छ, पुरेसा आणि नियमित पाणी पुरवठा देण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे। बैठकीला महानगरपालिकेचे अधिकारी आणि संबंधित विभाग प्रमुख मोठ्या संख्येनं उपस्थित होते।